हॅलो मॉमीज अँड डॅडी. सो मॉमकॉम मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आजचा जो काही टॉपिक आहे माझा तो बेबी डायपर आहे. डिस्पोजेबल डायपर जे आपण बाळासाठी वापरतो, ज्याचे खूप सारे ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण आपल्याला प्रश्न पडतो की कोणता ब्रँड चांगला आहे, कोणतं वापरावं, किती वेळ वापरावं, असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. त्यासोबतचे जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे स्किप न करता नक्की बघा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. सो त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सुषमा आणि मला एक 1.5 ते पावणे 2 वर्षाची मुलगी आहे. तिचं नाव प्रिशा आहे. सो तिच्या रिलेटेड मी जे काही तिला प्रोडक्ट वापरते, फूड रेसिपीज असतील, त्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची, बाळाची काळजी कशी घ्यायची, हेअर केअर टिप्स असतील, स्किन केअर टिप्स असतील, अशा बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी, प्रोडक्ट रिव्ह्यू असतील, बेबी प्रोडक्ट रिव्ह्यूज असतील, हे सगळे मी या चॅनलवरती शेअर करत असते. जर तुम्हाला माझं कंटेंट हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून ते मिस होणार नाही. सो चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मेनली जे काही नवीन मॉमीजचे प्रश्न असतात की कोणता डायपर वापरावं, कोणता डायपर ब्रँड चांगला आहे, डायपर किती वेळ वापरावं, ते डिस्पोज कसं करावं, असे बरेचसे प्रश्न हे नवीन मॉमीजला पडलेले असतात. कारण तेव्हा आपल्याला अनुभव नसतो, त्यामुळे आपल्याला खूप जण सांगणारे असतात की तू हे वापर, तू ते वापर, तू हे बाळासाठी हे वापरू नको, अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि मॉम जे आहे ती कन्फ्यूज होऊन जात असते आणि मी माझ्या बाळासाठी काय वापरू हे तिला खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जात असतं. सो तुम्हा सगळ्यांचे हेच डाऊट क्लिअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो नंबर 1 की तुम्ही तुमच्या बाळासाठी डायपर वापरू शकता, पण कोणता ब्रँड वापरला पाहिजे, तुमच्या बाळाला कोणता ब्रँड सूट होतंय हे तुम्हाला पहिल्यांदा चेक करावं लागेल. सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जे काही नामांकित ब्रँड्स आहेत जसं की पॅम्पर्स आहेत, मनीपोको पॅन्ट्स आहेत, पॅम्पर्स प्रीमियम आहेत, अशा बरेच 3-4 टाईपचे डायपर्स मिनी पॉकेट्समध्ये तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या बेबीजला ते वापरून बघू शकता की त्याने तुमच्या बेबीला कुठले रॅशेस येत आहेत का, स्किन इरिटेशन होत आहे का, तुमचं बेबी कम्फर्टेबल आहेत का, कोणती साईज त्याला सूट होती, यानुसार तुम्ही तुमच्या बेबीच्या वेटनुसार, हाईटनुसार आणि एजनुसार डायपर सिलेक्ट करू शकतात. मिनी पॉकेट्समध्ये जे काही असतात ते वापरून बघू शकतात आणि त्यानुसार तुम्ही निवडू शकतात की तुमच्या बेबीसाठी कुठला डायपर ब्रँड हा चांगला आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट की तुम्ही तुमच्या बेबीला डायपर किती वेळापर्यंत वापरू शकतात. तर फर्स्ट गोष्ट ही जे काही बेबी डायपर्स आहेत ते स्पेशली पीसाठी डिझाईन केलेली आहेत, चूकसाठी डिझाईन केलेली आहेत. त्यामध्ये तुमचा बेबी जर शी किंवा पुप करत असेल तर तुम्हाला इमिजिएटली ते रिमूव्ह करायचं आहे, क्लीन करायचं आहे, जेणेकरून तुमच्या बेबीला कसल्याही प्रकारचे रॅशेस येणार नाहीत. तुम्ही जर हे जास्त वेळ डायपर तसंच ठेवलं तर मग तुमच्या बेबीला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि रॅशेस येऊ शकतात. सेकंड गोष्ट की तुम्ही तुमच्या बेबीला 4 ते 5 तास डायपर ठेवू शकता, त्यानंतर तुम्हाला ते रिमूव्ह करावंच लागणार आहे. मग ते भरलेलं असो अथवा नसो, ते तुम्हाला रेग्युलरली 4 ते 5 तासानंतर बदलायचं आहे. नंबर 3 की तुम्ही तुमच्या बेबीसाठी जे काही डायपर आहे ते व्यवस्थितपणे पेपरमध्ये रॅप करून एन्व्हायरमेंटला त्याचा काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ शकतात. त्याचबरोबर अजून एक गोष्ट, जर तुमच्या बेबीला तरीही एखाद्या वेळेस तुमच्याकडून चुकून डायपर जास्त वेळ राहिलं किंवा शी केलेली असेल आणि तुमचं लक्ष गेलं नाही, त्या केसेसमध्ये तुम्ही व्यवस्थित थंड पाण्याने तुमच्या बाळाची स्किन जी आहे ती धुवू शकता आणि त्यावरती जे काही तुमचे रॅशेस साठी क्रीम असतात त्या तुम्ही अप्लाय करू शकता किंवा घरगुतीचे काही उपाय असतात त्यामध्ये तुम्ही नारळाचं तेल जे आहे ते तुमच्या बेबीजला लावू शकतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस डायपर जे काय आहे ते चेंज करत असतात ना, त्या टायमिंगला तुम्ही तुमच्या बेबीची जी काही स्किन आहे ती पाण्याने व्यवस्थित क्लीन करून घेत जा जेव्हा तुम्ही नेक्स्ट डायपर घालणार असाल. त्या रिलेटेड अजून काही सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा तुमच्या बेबीजना डायपर वापरत असतात तेव्हा तुम्ही पूर्ण दिवस डायपर वापरू नका, डायपर फ्री टाईम त्यांना द्या. मोस्टली जेव्हा तुम्ही घरात असतात तेव्हा तुम्ही अल्टरनेट पर्याय शोधा, जे की आपलं क्लॉथ डायपर्स असतील. क्लॉथ डायपरच्या रिलेटेड बरेच व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो तुम्ही तिथून तेही चेक करू शकता की कुठला ब्रँड चांगला आहे, काय वर्क करतं, हे सगळं त्यामध्ये मी शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, तुम्ही जेव्हा बाहेर जातात त्या टायमिंगला तुम्ही नक्की हे डिस्पोजेबल बेबी डायपर आहेत ते नक्की वापरू शकता. पण तुम्हाला हे चांगल्या ब्रँडचं जो तुमच्या बेबीला सूट होईल, त्याने कुठलाही त्रास होणार नाही, कम्फर्टेबल असेल
त्याचबरोबर तुम्हाला रेग्युलर ते चेंज करायचं आहे. तुमच्या बाळाची जी काही तो एरिया आहे तो पाण्याने क्लीन करून घ्यायचा आहे आणि नंतरच डायपर घालायचा आहे. आणि जेव्हा तुमच्याकडं तुम्हाला अशा ठिकाणी राहत आहे ज्या ठिकाणी कोल्ड वेदर आहे, खूप थंडी आहे, त्या टायमिंगमध्ये बेबी जे असतात, जसं की हिवाळ्याच्या सीझनमध्ये बेबी खूप जास्त प्रमाणामध्ये सू करत असतात. त्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्याय राहत नाही, कारण जेव्हा आपण क्लॉथ डायपर वापरत असतो तेही खूप लवकर सुकत नसतात, कारण त्यांना जो काही वाळायला टाईम लागत असतो तो जास्त लागत असतो. त्या केसेसमध्ये तुम्ही जेव्हा घरीही हे डायपर वापरू शकतात, पण रेग्युलरली तुम्हाला ते चेंज करायचे आहेत आणि क्रीम वगैरे लावून क्लीन व्यवस्थित करून मग तुम्ही ते घालू शकतात. त्याचबरोबर सांगायचं झालं तर बेबी ना तुम्ही काय अजून कुठल्या गोष्टी, जर तुमचं फिमेल असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमचं जे चाइल्ड जे आहे ते फिमेल असेल तर तुम्ही वापरू शकतात. पण जर मेल असेल, बॉय असेल, तुमचं जे बाळ बॉय असेल तर त्या केसेसमध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये डायपर वापरू नये, कारण मग तुम्हाला ते प्रॉब्लेम होऊ शकते किंवा अनकम्फर्टेबल होऊ शकतो. तर शक्य करून तुमचा जर मुलगा असेल तर त्या केसेसमध्ये तुम्ही शक्य तेवढं त्याच्या साईजनुसार, तुमच्या वेटनुसार तुम्ही योग्य साईज निवडा तुमच्या बेबीची. त्याबरोबर डायपर घालत असताना तुम्ही व्यवस्थितपणे डायपर चेक करून घ्या की व्यवस्थित मुडपलं नाही पाहिजे. त्या मुडपल्याच्या नंतर किंवा प्रॉपर डायपर न घातल्यामुळे सुद्धा तुमच्या बेबीला रॅशेस येऊ शकतात. सो तुम्ही प्रयत्न करा की व्यवस्थितपणे ते फिट झालं पाहिजे, कुठूनही दमडलं नाही पाहिजे, अनकम्फर्टेबल तुमच्या बेबीला झालं नाही पाहिजे. त्याचबरोबर मी कुठला डायपर माझ्या बेबीसाठी वापरते, तर जेव्हा माझी मुलगी लहान होती, जन्मली होती, जेव्हा मलाही काही अनुभव नव्हता, मीही असेच यूट्यूबचे व्हिडिओज पाहिलेले होते किंवा खूप मोठ्यांचा जे एक्सपिरियन्स मिळाला त्यांचा सल्ला घेतला होता, तेव्हा मार्केटमध्ये जे काही नवीन आलेलं होतं तेव्हा मी पॅम्पर्स प्रीमियम वाला डायपर माझ्या मुलीसाठी काही दिवस वापरलं. पण ते थोडंसं कॉस्टली असल्यामुळं पण ते खूप चांगलं आहे, नेचर फ्रेंडली आहे. तुम्ही हे नक्की वापरू शकता, अफोर्ड करू शकत असाल तर. पण मी हे 6 ते 7 महिने वापरलं. त्यानंतर मी चेक केलं की प्रत्येक वेळेस मला ते मिळत नव्हतं शॉपमध्ये वगैरे, सो मी अल्टरनेट पर्याय म्हणून दुसरं वापरलं, जे की आहे माझ्याकडे मॉमी पोको पॅन्टचं डायपर आहे. तुम्ही बघू शकता मी मोठा पॅक मागवलेला आहे. सध्या माझी मुलगी जी आहे ती 2.25 वर्षाची असल्यामुळं मी तिच्या वेटनुसार एल साईज मागवलेली आहे. 9 to 14 kgचं 30 पॅन्ट आहेत. मी या लोकल मार्केटमधून, मेडिकल स्टोअरमधून घेतलेला आहे. संपत आलेला आहे. त्यातलं जे डायपर आहे ते तुम्ही बघू शकता, हे असं आहे. सो तुम्ही हे डायपर वापरू शकता. त्यानंतर मी रिसेंटली अजून एक माझ्या मुलीसाठी ब्रँड ट्राय करून पाहिलेला आहे, तोही तिला खूप जास्त सूट होतोय, जो आहे लिटल एंजल नावाचा. हाही तुम्ही तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करू शकता. सो हे अगेन एल साईज मध्ये मागवलेलं आहे. याची जी काही साईज आहे ती 8 to 14 kg जे काही बेबीचं वेट आहे त्यानुसार आहे. 28 पीसेस आहेत त्याच्यामध्ये. आणि याची जी काही प्राइस आहे ती अप्रॉक्सिमेटली 499च्या आसपास आहे. सो हे दोन्ही डायपर खूप छान आहेत. तुम्ही हे नक्की तुमच्या बेबींसाठी ट्राय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पॅम्पर्स प्रीमियम सुद्धा अफोर्ड करू शकत असाल तर ते बेस्ट आहे, तुम्ही तेही वापरू शकता. सो तुम्हाला हा माझा कंटेंट कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर असेच कोणते नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर तेही मला तुम्ही सांगू शकता. मी माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत असते, तसेच तुम्ही कॉमेंट थ्रू मला तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता जे मला हेल्पफुल होतील. सो भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजवर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू.